भारताच्या मिशन ऑलिम्पिकला मोठा धक्का। सुवर्ण पदकाला गवसणी घालण्याच्या तयारीत असलेली कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्र। काही ग्रॅम वजन अधिक भरल्यानं धक्का। विनेशला अपात्र ठरवण्याच्या निर्णयानंतर भारतामध्ये संतापाची लाट। लोकसभेमध्ये गदारोळानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांचं निवेदन। सरकारकडून निषेध। भुजबळ ज्या नेत्याच्या प्रचारासाठी जातील त्या नेत्याला पाडा। सोलापुरातून मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर हल्लाबोल। जरांगेंची भुजबळांसह राणेंवर टीका। काही जण सत्तेसाठी पावसामध्ये भिजतात, आपण जातीसाठी भिजू। मनोज जरांगेंचा शरद पवारांना टोला, तर अजित पवारांवरही नाव न घेता निशाणा। जाब विचारला म्हणून राज ठाकरेंनी पळवाट शोधली। मनोज जरांगेंची टीका। आरक्षण म्हणजे काय हे श्रीमंतांना कधीच कळणार नसल्याची ही प्रतिक्रिया। जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू। उद्धव ठाकरेंचा अदानींवर हल्लाबोल। पवार शिंदेंच्या भेटीमध्ये अदानींचे अधिकारी असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया। पवारांनाही टोला लगावल्याची चर्चा। दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठी। जागा वाटपासंदर्भात राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंसोबत बैठक। जागा वाटपावर आता शरद पवार, शाहू महाराज ठाकरेंच्या भेटीला। युक्रेन रशिया युद्ध एका फोनवर थांबवण्याच्या बाता मारतात। त्यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबावेत। पापा असा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींना अप्रत्यक्ष टोमणा। वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। 4.25 लाख हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार। वन विभागाच्या जमिनीवरील झाडं विना परवानगी तोडल्यास आता 50,000चा दंड। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। जातनिहाय जनगणना करावी। ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावं। अमृतसरमधल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाअधिवेशनात ठराव मंजूर। $75 लाखांची लाच घेताना बीएमसी अधिकाऱ्याला अटक। 2 कोटींची लाच मागून 75 लाखांचा हप्ता घेताना मंदार तारेला अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।